मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी सरकारने काढलेल्या जी.आर.वर ओबीसी नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला। मंत्री छगन भुजबळ यांनी तर कोर्टाची लढाई लढण्याची तयारी देखील दर्शवली। मात्र जरांगे भुजबळांवर पलटवार करताना वारंवार सरकारला धारेवर धरतायत, तर तिकडे महायुतीतले मंत्री भुजबळांची समजूत काढण्याचाही प्रयत्न करतायत। सध्या राज्याचं राजकारण मराठा आरक्षणाच्या या जी.आर भोवती फिरताना दिसतंय। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। भुजबळ हटेना, जरांगे ऐकेना। मराठ्यांचा जी.आर ओबीसींना अमान्य। मराठ्यांचा जी.आर सध्या राजकारणाचा केंद्रबिंदू। सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात रान पेटलंय। मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषण केल्यानंतर सरकारकडून हैदराबाद गॅझेटबद्दलचा जी.आर काढण्यात आला। राज्य सरकारनं मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेटियरनुसार जात प्रमाणपत्र देण्यास मंजुरी दिली। त्यामुळे मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात झाली आहे। मात्र आता याच मुद्द्यावरून राज्य सरकारमधील दोन गटांमध्ये मतभेद झाल्याच्या चर्चांना उधाण आलंय। मराठा आरक्षणासंदर्भातला कोणताही जी.आर मला दाखवला नाही, असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केलं होतं। त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। आम्ही विश्वासात घेतलं होतं असे नेत्यांचं म्हणणं नाही। हा जी.आर आम्हाला दाखवला नाही। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला। समता परिषदेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना 8 पाणीपत्र देण्यात आल्याची माहिती भुजबळांनी दिली आहे। तर मराठ्यांना कुणबीतून आरक्षणाचा जी.आर मागे घ्यावा किंवा त्यात बदल करावा अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे। त्याच्यामध्ये काही सुधारणा, माहिती रिमूव्हिंग, काही त्याच्यामध्ये जे ॲम्बिग्युइटीज आहेत, ज्या काही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत, त्या दूर करून काही ॲडिशन काही टाकायचं असेल, काही काढायचं असेल, त्यातून काही शब्द नीट करायचं असेल ते तुम्ही ताबडतोब करावं। भुजबळांच्या या भूमिकेनंतर मनोज जरांगेंनी हल्लाबोल केला आहे। भुजबळांना मराठ्यांचं वाटोळं करण्याची सवय लागली आहे। मराठ्यांनी सावध रहा। देवेंद्र फडणवीस कोणाचंच ऐकणार नाही याची आम्हाला खात्री आहे, असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। तर यामध्ये जर काही हेराफेरी केली तर त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। यांनी किती देऊ द्या आणि मुख्यमंत्री 8 पानाचा देऊ द्या मुख्यमंत्र्याला, नाही 800 पानाचा देऊ द्या, त्याला कोलून लावणार आहेत, कारण तो का सरकारचा बाप नाही, त्याच ऐकायला। त्याच्यामुळं त्याला काय करायचं ते करू द्या। सरकारने हेराफेरी करायची नाही। जर का हेराफेरी केली ना, रस्त्याने फिरून देणार नाही मी सुद्धा सरकार। कुणबी दाखल्यांसंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे आणि दाखले देण्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आल्याचं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी म्हटलंय। तर सरकारनं विचार करूनच निर्णय घेतला। भुजबळांना भेटून गैरसमज दूर करू असं म्हणत भुजबळांची मनधरणी करण्याचा प्रयत्न विखे पाटलांनी केला आहे। तर या जी.आरचा ओबीसींवर कोणताही परिणाम होणार नाही, असं ओबीसी विकास मंत्री अतुल सावे यांनी म्हटलंय। माननीय भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना मी विनंती केली आहे की एकदा आपण त्या संदर्भात एकदा मी त्यांच्याकडे जाऊन बसणार आहे, चर्चा करणार आहे की याच्यात वास्तव काय आहे। बऱ्याच वेळा IQ माहितीवरही काही मतं तयार होतात, परंतु आम्हाला वाटतं की आमच्या समितीला असं वाटतं की निश्चितपणे आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू शकतो। ओबीसीच्या आरक्षणावर या जी.आरचा कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही आणि त्याच्यामुळे त्या पत्राने त्यांना त्यांच्याशी चर्चा झाली आणि ते त्यांनीही सगळ्यांनी मान्य केलं। रेवाडे साहेब पण मान्य करतील। मराठा आरक्षणाच्या काढलेल्या जी.आरवरून रोहित पवारांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि सरकारवर टीका केली होती। यावर उत्तर देताना 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा तुम्ही झोपले होते का, असा सवाल केलाय। तर शरद पवार 4 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा मराठ्यांसाठी काय केलं, असा सवाल विखे पाटलांनी केलाय। तर विखे पाटलांना युक्तिवाद करायचा असेल तर युक्तिवाद करायला तयार आहे, असा पलटवार रोहित पवारांनी केलाय। की रोहित पवार संजय राऊत मला विचारायचे की तुम्ही काय झोपले होते का 2.5 वर्ष सरकार सत्तेवर होतं? तुमचे आजोबा 4 वेळा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते। 94 साली तुम्ही जे प्राप्त केले मंडळ आयोगाची शिफारशी करताना, त्यावेळेला मराठा समाज आठवलं तुम्हाला? अगोदर तुमच्या आजोबांना विचारा, तुम्ही हे बापाचे वाईट धनी कोण आहेत,
आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा. याच्यावर खऱ्या अर्थाने युक्तिवाद करायचा असेल तर कुठेही तुम्ही बोला, सगळी माहिती घेऊन मी येतो. मी तिथे युक्तिवाद करायला तयार आहे. तुम्ही सुद्धा जो काही GR काढलाय तो कसा टिकणार आहे, कशा पद्धतीने सर्व समाजाला तुम्ही तिथे न्याय दिला, त्याच्याच बरोबर उद्या जाऊन हा जर कोर्टात चॅलेंज झाला तर त्याला अडचण येणार नाही याची शाश्वती तुम्ही देणार आहात का? मराठ्यांना कुणबीतून आरक्षण देण्याच्या GR वर अनेक मराठा नेत्यांनी सुद्धा आक्षेप घेतलाय. अनेकांनी तर हा शासन निर्णयच नाही असं म्हटलं होतं. मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. दुसरीकडे या GR मुळे ओबीसींचा तोटा होणार असल्याचं ओबीसी नेते म्हणतात. तर भुजबळांनी तर GRच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे कोणी काहीही म्हणो, मात्र हा GR सध्या राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.